सेक्शनला आम्ही सुरुवात करूया की परमेश्वर देवबाप आम्हाला ज्या गोष्टी शिकवू इच्छितो की शापाचे कारण व त्याचे परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीद्वारे मनुष्य जीवनामध्ये शाप येतात. काही वाढवालापासून आलेले शाप असतील त्याच्या जीवनामध्ये येतात आणि बरेचसे कारणीभूत गोष्टी असू शकतात. त्याच्यानंतर वैयक्तिक जीवनामध्ये प्रभूच्या गोष्टीचं आज्ञापालन न केलेलं असताना कोणत्या चुकीच्या गोष्टी केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सुद्धा शाप येतो. आणि आज ज्या गोष्टी आम्ही पाहणार आहे की मनुष्य बोलण्याच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शाप येतात. आणि वचन काय सांगता मी वाचू याकोबाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय त्या ठिकाणी वचन सांगतं. याकोब 3रा अध्याय आणि 10वं वचन काय लिहिलं मी वाचूया. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. आणि गेल्या वेळेस सुद्धा आम्ही हा भाग पाहिलेला होता की शाप कोणकोणत्या प्रकारे येऊ शकतात, कोणकोणत्या प्रकारचे शाप आहेत. आज आम्ही मुखाच्या द्वारे जे मनुष्य जीवनामध्ये शाप येतात त्याच्याविषयी पाहणार आहोत. आणि याकोब जे येशू ख्रिस्ताचे मोठे बंधू म्हणतात की या ठिकाणी माझ्या बंधूंनो, एकाच मुखातून आशीर्वाद आणि शाप आमच्या जीवनामध्ये येऊ नयेत. बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी न कळत बोलतो, बऱ्याचशा गोष्टी न कळत आम्ही बोलल्यामुळं आमच्या जीवनामध्ये शाप येतात आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये शापित होतो. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही शापित होतो, कोणकोणत्या भागामध्ये शापित होतो. आजपासून आपला टॉपिक सुरू होत आहे की बोलण्याच्या द्वारे मनुष्य जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शाप येतात, कोणकोणता शापाच्या कोणकोणतं क्षेत्र शापाच्या खाली त्या ठिकाणी प्रभावाखाली असतात. पवित्र शास्त्रामधून आम्ही अध्ययन करणार आहोत. ज्या रीतीने सुरुवात करत असताना एका बहिणीची साक्ष मला सांगू इच्छिते की जे एक सेविका त्या ठिकाणी आहे आणि अजून ती सेवा करते, भारतामध्ये सेवा करते. आणि प्रियानू, ती जेव्हा प्रार्थना करत बसलेल्या असताना देवानं काही गोष्टी तिला सांगितल्या, तेव्हा आत्म्यात तिला देवानं उचललं आणि एका ठिकाणी तिला घेऊन गेलीत आणि 2 विश्वासणारे लोक त्या ठिकाणी उभारलेले तिने पाहिलेत. आणि 2 विश्वासणाऱ्याच्या लोकांमध्ये संभाषण सुरू होतं. एक व्यक्ती त्या ठिकाणी एक नकारात्मक गोष्टी बोलत होता, त्या ठिकाणी निंदेच्या गोष्टी बोलत होता आणि बऱ्याच चुकीच्या गोष्टी पवित्र शास्त्र ज्याला परमिशन देत नाहीत अशा गोष्टी तो बोलत असताना त्याच्या मुखातून येणारे शब्द ती बहीण सांगते. एका नदीसारखे ती वाहत होते, एका झरणा ज्या रीतीने वाहत त्या रीतीने वाहत होते. आणि या दोन्ही बहिणीच्या बाजूला 2-2 देवदूत उभा राहिलेले त्या बहिणीनं पाहिलेत. देवदूत तर बलशाली होते, सामर्थ्यवान होते, तेजस्वी होते, परंतु ते हताश आणि निराश असे त्या ठिकाणी 2 देवदूत प्रत्येक त्या बहिणीच्या दोन्हीच्या बाजूला 2-2 देवदूत उभा राहिले तिने पाहिलेत. आणि पाहिलेलं असताना जेव्हा समोरची व्यक्ती ठिकाणी होती जी नकारात्मक गोष्टी बोलत असते, तिच्या समोर जी अपोजिट व्यक्ती होती तिनं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली देवाच्या वचनातून. आणि देवाचं वचन आहे तिनं सांगतं की रोम 8:28 प्रमाणे माझ्या बहिणी की जे देवबाप करणार ते कल्याणकारक करणार, देव जे आमच्या जीवनामध्ये येणार ते आशीर्वाद करणार. आणि बरेचशी वचने तिने वापरत असताना त्या ठिकाणी देवदूत जे उभे होते त्या बहिणीच्या मुखातून पडलेल्या शब्दाच्या द्वारे ती बहीण सांगते ते शब्दाचं रूपांतर एका तलवारीमध्ये झालं आणि तलवार त्या देवदूतांच्या हातामध्ये ती आली आणि ते घेतलेत आणि ते जाऊन त्या ज्या बहिणीची समोर होती तिच्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टी सुरू होत्या त्याच्याविषयी ते देवदूत ती लढाई त्या हातातील तलवार घेऊन ते लढाई खेळायला गेलेत. देवदूत तर सामर्थ्यवान आहेत, बलशाली तर आहेत, परंतु जेव्हा विश्वासणारे लोक त्या ठिकाणी निराशाच्या गोष्टी बोलतात, नकारात्मक गोष्टी बोलतात, शापाच्या गोष्टी बोलतात, त्यावेळी ते हताश आणि निराश होतात. त्याच्यानंतर एखादा विश्वासणारा, एखादा बंधू, एखादी बहीण जेव्हा वचनाची घोषणा करते, सकारात्मक गोष्टी बोलतात, पॉझिटिव्ह गोष्टी बोलतात, तेव्हा त्याच्या मुखातून आलेले शब्द त्या देवदूतांच्या हातातील तलवारासारखी ते रूपांतर होतात आणि आत्मिक क्षेत्रामध्ये ते जाऊन युद्ध करतात. आणि हे समजणं महत्वाचं आहे, जाणून घेणं महत्वाचं आहे, कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वादित असावं. देवाचं वचन सांगतं, गलती 3:13 सांगतं की ख्रिस्त आम्हा प्रत्येकासाठी शापित झाला. आणि 14 वचन सांगतं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये असावेत ही देवाची इच्छा आहे, परंतु अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये नाहीत. अब्राहम ज्या रीतीनं समाजामध्ये तो प्रतिष्ठित होता, पैशाच्या द्वारे तो आशीर्वादित होता, त्याच्यानंतर आरोग्यदानामध्ये तो आशीर्वाद होता कारण त्याला दीर्घायुष्य प्रभूने दिलं. एवढे सर्व आशीर्वाद अब्राहमाला असताना सुद्धा आम्ही काही लोक वचनाची घोषणा करतो, काही लोक वचन बोलतो, परंतु आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नसतात. आज पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत स्तोत्र संहिता 109 अध्यायामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते बोलण्याच्या द्वारे मनुष्य जीवनामध्ये शापाला ते आमंत्रित करतात. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहणार आहोत, जवळजवळ 4 ते 5 मुद्दे, जशी वेळ मिळेल त्या हिशोबाने आम्ही 4 ते 5 मुद्दे आज आम्ही पाहणार आहोत की बोलण्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कोणकोणते शाप येतात, कोणकोणते परिणाम ते जीवनामध्ये
ठेवतात. स्तोत्र याचा 109 अध्याय 17 आणि 18 वचन आम्ही वाचूया. शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो. आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको. शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडात तेलासारखे भिनून जावो. बरेचसे लोक त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नसायचं कारण, त्यांच्या आर्थिक गोष्टीमध्ये आशीर्वादित नसायचं कारण, आरोग्यदानामध्ये आशीर्वादित नसायचं कारण, आत्मिक क्षेत्रामध्ये आशीर्वाद नसायचं कारण, आर्थिक क्षेत्रामध्ये आशीर्वाद नसायचं कारण, फॅमिलीमध्ये आशीर्वाद नसायचं कारण, त्यांच्या मुखातून इतरांसाठी बोललेले नकारात्मक शब्द, त्याच्या मुखातून बोललेले इतरांसाठी शापाचे शब्द आज या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आशीर्वादाला मुकवत आहेत. इतरांसाठी बोललेले शापाचे शब्द त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी तटलेला आहे. वचन स्पष्ट सांगतो, जो इतरांना शाप देतो त्याच्या जीवनामध्ये शापच येईल, जो इतरांना आशीर्वाद देतो तो सुद्धा आशीर्वाद होईल. स्तोत्र 109 17 आणि 18 वचन आम्ही वाचत असताना बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये, परिवारामध्ये, लेकरांच्या त्यांच्या जीवनामध्ये, आर्थिक गोष्टीमध्ये ते आशीर्वाद नाही आहेत. दर त्यांना फिरायला लागत आहे. कामाच्या ठिकाणी ते एका ठिकाणी ते टिकत नाहीत. त्याचा जॉब असेल तो जॉब टिकत नाही आहे. पैसे असतील पैसे टिकत नाही आहेत. आरोग्यदान त्याचं टिकत नाही आहे. त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय समृद्ध होत नाही. एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी अशा लोकांना फिरायला लागतं का त्याच्या मुखातील आलेल्या अशा प्रत्येक शापाच्या द्वारे, नकारात्मक गोष्टी इतरांविषयी बोलण्याच्या द्वारे आज मनुष्य जीवनामध्ये ते शापाला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करत आहेत आणि आशीर्वाद त्यांच्या जीवनाला ते मुकत आहेत. वचन काय सांगता मी वाचूया. स्तोत्र 109 अध्याय 18 आणि 19 वचन. शाप देणे हा त्यांचा पेहराव बनला होता म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडात तेलासारखे भिनून जावो. ते त्याला पांघरावयाच्या वस्त्राप्रमाणे हो, नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्याला जखडून राहो. वचन सांगते, जे लोक नेहमी शाप देत राहतात, नेहमी इतरांविषयी नकारात्मक शब्द बोलत राहतात, आणि बरेचसे लोक इतरांविषयी नकारात्मक शब्द बोलायचं कारण स्वतःला काही लोक सेल्फ त्या ठिकाणी रायचियसनेस म्हणजे मी एकटाच धार्मिक आहे आणि नेहमी त्यांना इतरांमधल्या त्या ठिकाणी चुका शोधायला आवडतं. आणि देवाचा आत्मा स्पष्टपणे बोलताय, आज आपल्यामध्ये अशा काही बहिणी आहेत त्यांना नेहमी इतरांमधल्या चुका शोधायला आवडतं आणि मी सेल्फ रायचियस आहे, मी धार्मिक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला त्या ठिकाणी मंदिरामध्ये एक जकातदार गेलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मंदिरामध्ये एक त्या ठिकाणी धार्मिक पुरुषी त्या ठिकाणी गेलेला असताना तो पुरुषी त्या ठिकाणी म्हणला, प्रभू मी त्या जकातदार सारखा पापी नाही आहे, मी दशांश देतो प्रभू, मी असं करतो प्रभू, मी तसं करतो, बऱ्याचशा गोष्टी तो प्रभूच्या समोर बोलला. पण वचन सांगतं जकातदारानं आपली नजर स्वर्गाकडे सुद्धा न करता म्हटला, मी प्रभू पापी आहे आणि माझ्या पापावर तू पापीवरती तुझा याग करावीस यासाठी जकातदार प्रभू रडत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, या दोघातील नीतिमान जर कोण ठरला असेल तर ज्यानं त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला नम्र केलं आणि आपले पाप कबूल केला आणि स्वतःला सेल्फ रायचियसनेस त्याने त्या ठिकाणी घोषित केलं नाही आणि मी स्वतःच एक धार्मिक आहे, माझ्यापेक्षा कोणी धार्मिक नाही, अशा गोष्टी तो बोलला नाही. आणि म्हणताना जकातदार त्या ठिकाणी म्हटलं, जेव्हा पश्चाताप करत होता तो धार्मिक मनुष्य, तो पुरुष व्यक्ती आपल्या मुखातून त्याचा न्याय करतो, त्याला म्हणतो मी त्याच्यासारखा नाही आहे, मी त्याच्यासारखा नाही आहे. आणि जर आज तुम्ही मला ऐकत असताना असं जर कोण म्हणेल की मी त्या पुरुषासारखा नाही आहे, तर आम्ही त्या ठिकाणी त्या पुरुषाचा न्याय करत आहोत, आम्ही त्या ठिकाणी पुरुषाच्या विषयी बोलत आहोत. जे लोक आपल्या जीवनामध्ये इतरांना शाप देणं त्यांना आवडतं, इतरांना विषय नकारात्मक बोलण्याच्या गोष्टी आवडतं, अशा लोक जीवनामध्ये पहिली एक गोष्ट आम्ही पाहणार आहे. जे लोक नेहमी इतरांना शाप देतात, काय त्याच्या जीवनामध्ये परिणाम होतात, ते नेहमी लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या लोकांविषयी त्याच्या जीवनामध्ये कडूपण येतं. जे इतरांना शाप देतात, नेहमी नकारात्मक गोष्टी इतरांविषयी बोलतात, त्याच्या जीवनामध्ये कडूपण येतं. दुसरी गोष्ट, नेहमी ते आजारी असतात. किती औषध घेतले तर औषधाचा परिणाम त्याच्या शरीरावरती होत नाही. रिपोर्ट कदाचित नॉर्मल असतील, डॉक्टर सुद्धा म्हणतील अहो काय किती लोक बरं झालीत, परंतु तुमच्या त्या ठिकाणी आजाराचं निदान त्या ठिकाणी लागत नाही आहे. ते लोक नेहमी आजारी पडतात.
तिसरी गोष्ट अशी जे लोक नेहमी शाप देतात त्यांना पोटाचे आणि आतड्याचे विकार त्यांना होतात, आतड्याचे आजार त्यांना होतात, पोटाचे आजार होतात. ज्या ज्या लोकांचं नेहमी पोट बिघडतं, नेहमी पोटाचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत, पोटामध्ये दुखणं असू दे, आतड्याचे विकार असू दे, खाल्लेलं अन्न पचत नसेल तर समजून घ्यावं, आमची जीभ आम्ही तपासणी महत्वाचं आहे. आम्ही इतरांचा दोष जर करत आहोत काय, आम्ही इतरांना शाप देत आहोत काय, जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत आहोत तर पोटाचे आणि आतड्याचे विकार आम्हाला गाठतील आणि आमच्या जीवनामध्ये जर असेल तर आम्ही पश्चाताप करावा. आम्ही इतरांविषयी बोलेल नकारात्मक शब्द, शापाचे शब्द आम्ही माघारी घ्यावेत, जेणेकरून प्रभू आमचं जीवन त्या ठिकाणी आशीर्वादित करेल. आणि त्याच्यानंतर जे लोक नेहमी शाप देत राहतात त्यांना सांध्याचे आजार असतात, नेहमी त्यांच्या सांध्यामध्ये दुखणं असतं, त्यांच्या कमरेचे आजार असतील, गुडघ्याचे आजार असतील, त्या ठिकाणी सांध्याचे आजार त्या लोकांना गाठतात, गाठीचे आजार त्याच्या जीवनामध्ये असतात, हाडाचे आजार त्याच्या जीवनामध्ये असतात. ते नेहमी लोक इतरांना शाप देतात. या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आहेत. जर अशी लोक तुझ्या प्रार्थनेला येतील, म्हणतील माझ्या जीवनामध्ये गाठी आहेत, माझ्या जीवनामध्ये पोटाचे आजार आहेत, आतड्याचे आजार आहेत, सांध्याचे आजार आहेत, आणि बघा किती रिपोर्ट काढले, रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण तो कोणतेही औषधाचा उपचार होत नाही, तुम्ही समजून घ्यावं हा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या मुखातून इतरांना शाप देणार सुद्धा असू शकतो. तर योग्य रीतीने त्यांना काउन्सिलिंग करून योग्य गोष्टी त्याच्यातून बोलून त्या भावाला, त्या बहिणीला त्या शापातून आम्ही नक्कीच मुक्त करू शकतो. दुसरी गोष्ट, आम्ही नकारात्मक गोष्टी बोलण्याच्या इतरांना शाप देण्याच्या द्वारे आणि काय होतं, दुसरी गोष्ट आम्ही पाहूया. स्तोत्र 109 अध्याय आणि 7 वचन काय सांगते. स्तोत्र 109 अध्याय आणि 7 वचन. त्याचा न्याय होईल, तो अपराधी ठरो आणि त्याची प्रार्थना पाप ठरो. जो नेहमी इतरांना शाप देतो, देवाचं वचन सांगतं त्याची प्रार्थना त्या ठिकाणी पापी ठरते. देव त्याच्या प्रार्थनेकडे लक्ष देत नाही आहे. जो इतरांना शाप देतो, इतरांविषयी तरी नकारात्मक शब्द बोलतो, तो माणूस, तो व्यक्ती जी काय प्रार्थना करेल त्या प्रार्थना देवाचं वचन सांगतं ती प्रार्थना पापी ठरो. देव त्या व्यक्तीसमोर दोषी ठरला जातो आणि देव त्या व्यक्तीची प्रार्थना ऐकत नाही. आमचे शब्द आम्ही तपासूया, कोणत्या प्रकारचे शब्द आम्ही त्या ठिकाणी वापरत आहोत, इतरांविषयी आम्ही कोणत्या प्रकारचे शब्द बोलत आहोत. जर आम्ही इतरांच्या ठिकाणी द्वेष काढत आहोत, इतरांच्या निंदा आम्ही काढत आहोत, इतरांना आम्ही दोषी ठरवत आहोत, आम्ही न कळत त्याच्या जीवनामध्ये शापाला त्या ठिकाणी घोषित करत आहोत. वचन सांगतं आमच्या प्रार्थना प्रभूच्या समोर मान्य होणार नाहीत, आमच्या प्रार्थना प्रभू समोर जाणार नाहीत. आम्ही ज्या प्रार्थना करत आहोत त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. प्रियानो, वचन स्पष्टपणे सांगतं की जो कोण शाप देतो त्याची प्रार्थना सुद्धा त्या ठिकाणी पापी ठरली जावं. देव त्याची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकत नाही आहे. जर आमच्या जीवनामध्ये या गोष्टीवरती आम्हाला विजय मिळवायचा आहे, या गोष्टीतून आम्हाला बाहेर यायचं आहे, वचन सांगते की प्रीती पापाची राज सांगते. पहिले पेत्र याचं 4 अध्याय 8 वचनामध्ये आम्ही वाचलं की आम्हाला पापातून त्या शापाच्या त्या गोष्टीतून मुक्त व्हायचं आहे. आमची प्रार्थना देवानं जर मान्य करावी, वचन काय सांगतं आम्ही वाचूया. पहिले पेत्र याचं 4 अध्याय 8 वचन. लोक न कळत शिव्या देतात, लोक न कळत बोलतात. मी किती लोकांना ऐकत असतो, न कळत शिव्या देतात, नंतर चुकलं मी बोलायला नसायला पाहिजे होतं, परंतु ते बोललेत आणि आपल्या जीवनामध्ये शाप यावे त्यासाठी त्यांनी दरवाजे उघडले आहेत. आज ख्रिस्ती समाजामध्ये आज किती लोक लिडरशिप मध्ये असलेले लोक असतील, क्वायर मधील लोक असतील, प्रार्थना करणारे लोक असतील, परंतु न कळत अमंगल शब्द ते बोलत आहेत, न कळत शिवेचे शब्द ते बोलत आहेत आणि आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आजारपणाला, आपल्या जीवनामध्ये शापाला ते आमंत्रण करत आहेत. वचन काय सांगतं पहिले पेत्र 4 अध्याय आणि 8 वचनामध्ये. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. वचन सांगतं जर आमच्या प्रार्थना प्रभूनं मान्य कराव्यात, आमच्या प्रार्थनेचं उत्तर जर प्रभूनं द्यावं, आमची प्रार्थना प्रभू समोर जर मान्य व्हावी, वचन सांगते की प्रीती पापाची रास जागते. ज्या लोकांविषयी आम्ही नकारात्मक शब्द बोलत आहोत, ज्या लोकांचा आम्ही न्याय करत आहोत, आम्ही सेल्फ रायचियसनेस त्या ठिकाणी होत आहोत, आम्ही स्वतःला धार्मिक ठरवत आहोत. माझ्या बहिणीने भावानं जो पापी आहे त्याच्यावरती दया करणं किती महत्वाचं असेल. तर वचन सांगतं प्रीती पापाची रास झाकते आपल्या जीवनामध्ये. या गोष्टी आज आम्ही समजून घेऊया. 2024 मध्ये आम्ही आशीर्वादित असावं ही परमेश्वराची योजना आहे. 2024 मध्ये सर्व क्षेत्रामध्ये आमचं सेवा कार्य आशीर्वादित असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. पण बोलण्याच्या द्वारे आज आम्ही आमच्या जीवनामध्ये शापाला जर आमंत्रित करत आहोत तर आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टीला मुकणार आहोत. प्रियानो,
वचन सांगतं प्रीती पापाची रास झाकून जाते. आम्ही जे शाप दिलेले आहेत ते शाप जर आमच्या जीवनावरती परत येऊ नयेत, ते शाप आमच्या जीवनावरती परत लागू होऊ नयेत, म्हणून आम्ही योग्य पश्चातापाद्वारे प्रभूकडे येणं किती महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीची प्रार्थना, जो व्यक्ती इतरांना शाप देतो, इतरांविषयी नकारात्मक शब्द बोलतो, अमंगल शब्द बोलतो, शिवीगाळ्याचे शब्द बोलतो, त्याची प्रार्थना कधीही ऐकली जाणार नाही आणि देव अशा व्यक्तीच्या प्रार्थनेद्वारे कधीही प्रसन्न होणार नाही. कधी देव अशा प्रार्थनेद्वारे प्रसन्न होणार नाही. तिसरा, शापाचे परिणाम कोणते होतात जेव्हा आम्ही इतरांना शाप देतो? स्तोत्र 109 आणि 8 वचन काय सांगते? स्तोत्र 109 आणि 8 वचन. त्याचे दिवस थोडे होत, त्यांचा हुद्दा दुसरा घेओ. वचन सांगते की त्याचे दिवस थोडे उरत. जो व्यक्ती नेहमी इतरांना शाप देतो, समजून घ्या तो व्यक्ती अकाली मरण पावणार. त्याला जे आयुष्यमान प्रभूनं दिलेलं आहे तो कंप्लीट करणार नाही. आणि एका व्यक्तीविषयी मला माहित आहे, एका बहिणीविषयी मला माहित आहे, एका आईविषयी मला माहित आहे, जी नेहमी इतरांना शाप देत होती. नेहमी शाप द्यायची, नेहमी शापाचे शब्द बोलायची, नेहमी त्या ठिकाणी अमंगल शब्द बोलायचे. चांगलं तिचं त्या ठिकाणी चांगली सर्व्हिस होती, चांगलं तिचं आयुष्यमान होतं, परंतु अचानक ती आजारी पडली. अचानक आजारी पडली. त्याच्या अदुकर कितर वयस्कर लोक अजून जीवत आहे, पण ती बहीण त्या ठिकाणी, ती आई आपल्या आयुष्याला मुकली. माझ्या प्रियानं मोठ्या आजारामध्ये पडली, असा आजार की त्याचं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे उपचार करता येत नाही आहे, आणि जे आयुष्यमान ठरलं होतं आणि ती मरण पावली. कष्ट केलं होतं तिनं, उभं आयुष्य आपलं कष्ट केलं होतं, आणि आता खायचे दिवस होते, परंतु अशा परिस्थितीमध्ये खायचे दिवस असताना तिला खायला मिळालं नाही. तिला त्या ठिकाणी आपल्या त्या जीवनाचा उपभोग घेता आला नाही. कारण नेहमी सातत्यानं तिने शाप दिलेत, लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत तिने शाप दिलेत. जवळची व्यक्ती, नातेवाईक, आपली नातवंड यांच्या जीवनामध्ये शाप दिलेत, आणि जे जीवनामध्ये ती अकाली मरणाला त्या ठिकाणी गाठली, ते जीवन अकाली मरण पावलं. जो व्यक्ती इतरांना शाप देतो तो वेळेच्या आधी त्या ठिकाणी मरण पावतो, त्या वेळेच्या आधी त्या ठिकाणी त्याचं जीवन संपतं. जर आज आमच्यामध्ये असं कोण आहे जो नेहमी शाप देत राहील, जर तुम्ही कोणाला लोकांना पाहत असाल, त्यांना सांगा, शिकवा, बाबा जे परमेश्वराने तुला आयुष्य दिलंय ते आयुष्य जर तुझं पूर्ण व्हावं यासाठी शाप देऊ नको, नाही वेळेच्या आधी तू मृत्यू पावशील. आजारपणाचं कारण असू शकतं, अपघाताचं कारण असू शकतं, व्यसनाचं कारण असू शकतं. कोणतंही कारण जे जीवनामध्ये येऊन तो अकाली मरण पावू शकतो जो व्यक्ती इतरांना शाप देतो. इतरांना शाप देणारे ते अशी लोक आहेत, ते नेहमी बेचैन असणार, त्याच्या जीवनामध्ये शांती नसते, शांतीची शोध करता पण जीवनामध्ये शांती नसते. अशा लोकांना भीतीदायक स्वप्ने नेहमी पडतात. ते भीतीदायक स्वप्नामध्ये घाबरले जातात. वेगवेगळे विचित्र चित्र त्यांना येणार, अंधकार येणार, त्या ठिकाणी दुरात्मे त्यांना दिसायला लागतील, दुष्ट आत्मे त्याच्या जीवनावरती वेगवेगळे अत्याचार करते, त्याला समजतील, त्याला त्या ठिकाणी जाणीव होईल. जे लोक इतरांना शाप देतात त्यांच्या जीवनामध्ये भीतीदायक स्वप्न येऊन ते लोक आजारामध्ये पडतील. ते लोक त्या ठिकाणी भीतीदायक स्वप्न त्याच्या जीवनामध्ये आल्यामुळे ते बेचैन होतील. यासाठी जे लोकांना भीतीदायक स्वप्न पडतात त्याच्या जीवनामध्ये, त्यांनी आपली जीभ तपासावी. खरोखर माझ्या जीवनामध्ये मी इतरांना दोषी ठरवणारा व्यक्ती, इतरांना त्या ठिकाणी शाप देणारा व्यक्ती आहे काय? मी कुणाला दिलेत काय? न कळत मी शाप कुणाला दिलेत काय? इतरांना दोषी ठरवत आहे काय? तर मी स्वतःला तपासावं आणि पश्चाताप करावं की प्रभू मला यातून मुक्त व्हायचं आहे, या शापातून मुक्त व्हायचं आहे. देव आप नक्कीच त्या शापातून मुक्त करेल. आपली जीभ तपासणं किती महत्त्वाचं आहे. अशा जो व्यक्ती इतरांना शाप देत राहतो त्याची नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स त्याला नेहमी येणार. जिथं जाणार 6 महिने करेल, वर्षभर करेल, पण त्याची नोकरी त्याची टिकणार नाही. ज्या पदावरती तो आहे त्या पदावरून तो खाली येईल. जो व्यक्ती इतरांना शाप देत राहतो, ज्या पदावरती ते असावं, त्याची क्वालिफिकेशन असेल, त्याचे त्याने अनुभव असेल, परंतु त्या पदावर तो टिकणार नाही, त्यातून खाली पडलाच आहे. त्याची जर सेवा असेल पण तो इतरांना शाप देतोय, ती सेवा खुटली जाईल, सेवेमध्ये वाढ होणार नाही. अशा व्यक्तीला मी पाहिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. 20 वर्ष त्या व्यक्तीला मी ओळखतो.
परमेश्वराने त्याला अभिषेक केलं, परमेश्वराने त्या सेवा कार्यासाठी त्याला निवडलं, पण देवाच्या पुलपीटचा वापर त्याने इतरांना शाप देण्यासाठी सुरुवात केली. जर कोण असं वागेल, जर कोण असं करेल, तर अशा गोष्टी बऱ्याचशा तो गोष्टी बोलायला लागला. देवाचं वचन घेऊन आपल्या मनातील राग तो व्यक्त करायला लोकांना शाप द्यायला लागला, आणि माझ्या प्रियानो, आज जवळजवळ त्या सेवेला मला वाटते जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले असतील सेवेला कदाचित, परंतु सेवेमध्ये वाढ नाही आहेत तेवढीच लोक, परंतु जेवढी होती त्याच्यातील कमी झालेत, पण नवीन लोकांची भर काय त्या ठिकाणी पडली नाही. जो नेहमी इतरांना शाप देतो त्याची सेवा सुद्धा खुटली जाईल, सेवेमध्ये त्याची वाढ होणार नाही. तो सर्व क्षेत्रामध्ये अपयशी ठरतो, सर्व क्षेत्रामध्ये त्याला त्या ठिकाणी अपयश मिळेल, तो यशस्वी होणार नाही, या जीवनामध्ये त्याला यश मिळणार नाही. माझ्या प्रियानो, आपली जीभ आम्ही तपासूया. आम्ही इतरांना शाप देणारे लोक आहोत काय? आम्ही इतरांना दोष देणारे लोक आहोत काय? माघारी इतरांची आम्ही निंदा करणारे लोक आहोत काय? आम्ही सेल्फ रायचियसनेस म्हणून स्वतःविषयी प्रौढी मिळणारे लोक आहोत काय? आमची जीभ तपासणं किती महत्त्वाचं असेल. स्तोत्र 109 आणि 9 वचन त्या ठिकाणी चौथ्या परिणाम मनुष्य जीवनामध्ये शापाचा कोणता होऊ शकतो, आम्ही वाचूया. स्तोत्र 109 आणि 9 वचन. त्याची मुले अनाथ होत व त्याची बायको विधवा हो. वचन स्पष्ट सांगतं, जे लोक आपल्या मुखातून इतरांना शाप देतात, तिरस्काराच्या गोष्टी बोलतात, देवाचं वचन सांगतं त्यांची मुलं त्या ठिकाणी अनाथ होत, त्यांच्या बायका विधवा होत, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्याच्या परिवारामध्ये प्रेमाची कमतरता असेल. ज्या ज्या घरामध्ये सातत्यानं भांडणं होतात, सातत्यानं त्या ठिकाणी वाद होतात, मारामारीपर्यंत प्रकरण जातं, नेहमी चिडचिड, नेहमी भांडणं असते, अशा लोकांनी, परिवारामध्ये असल्या प्रत्येक लोकांनी आपली जीभ तपासावी. आम्ही कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी बोलत आहोत, आम्ही कोणत्या प्रकारे शब्दाचा उच्चार करत आहोत, याची तपासणी करणं महत्त्वाचं असेल. माझ्या बहिणी भावांनो, जे जे लोक मला आज ऐकत आहेत, त्याच्या परिवारामध्ये जर सातत्यानं भांडणं आहेत, सातत्यानं मारामारीपर्यंत त्या ठिकाणी होतं, प्रेमाची त्या ठिकाणी कमतरता आहे, प्रीती नाही, नवऱ्याला घरला जाऊच वाटत नाही आहे, बायकोला त्या ठिकाणी राहायला नको वाटत आहे, जातो माझ्या माहेरला, मला काय नको, जर प्रीती त्या घरामध्ये नाही आहे, तर प्रत्येक घरातील सदस्यांनी, मी एकाला दोष देत नाही आहे, देव एकाला सुद्धा दोष दे असं म्हणत नाही, तर घरातील हरेक व्यक्तीनं स्वतःच्या जीवाची तपासणी करणं महत्त्वाचं असेल. हरेक व्यक्तीनं आपल्या जीवाची तपासणी करावी. आम्ही कोणत्या प्रकारचे शब्द वापरत आहोत, कोणत्या प्रकारचे शब्द आम्ही परिवारामध्ये आमच्या लेकरांसाठी असेल, आमच्या पत्नीसाठी असेल, आमच्या पतीसाठी असेल, कोणत्या प्रकारचे शब्द आम्ही वापरत आहोत. जर तिरस्काराचे शब्द आम्ही वापरत आहोत, जर शापाचे शब्द आम्ही वापरत आहोत, तर आमच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी प्रेमाची कमतरता असतील. ज्या सर्व भौतिक गोष्टी आहेत, म्हणजे त्याला कपड्याची चांगल्या गरज असेल, उत्तम कपडे त्याला मिळणार नाही, त्याला त्या ठिकाणी उत्तम अन्नाची आवश्यकता असेल, उत्तम अन्न त्याला मिळणार नाही, त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टीमध्ये त्या ठिकाणी अपमान त्याला मिळेल, समाजामध्ये त्याला त्या ठिकाणी अपमानाची वागणूक त्याला मिळेल, त्या ठिकाणी भरपूर दुःखाला त्याला समोर जायला लागेल, आर्थिक गोष्टीमध्ये चणचण त्याला बासायला लागेल, पैशाची चणचण त्याला बासायला लागेल. जे लोक आपले शब्द जपत नाही आहेत, आपल्या मुखातला त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवत नाही आहेत, तर वचन सांगतं न्यायाच्या दिवशी सुद्धा या बोललेल्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे प्रत्येकाचा न्याय निवाडा केला जाईल, असं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलंय. माझ्या प्रियानो, चरित्र चौथी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे की त्या ठिकाणी की देवा त्यांची मुले त्या ठिकाणी अनाथ होत, दावी त्या ठिकाणी उल्लेख करत आहे. अशा बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टीला त्यांना सामोरं जायला लागतं. त्याच्या परिवारामध्ये शांती नसते, त्या ठिकाणी त्या भौतिक गोष्टीची त्याला कमतरता नेहमी भासते आणि नेहमी त्या कुटुंबामध्ये दुःख असतं. तो व्यक्ती नेहमी दुःखामध्ये असतो, वरून तो दाखवतो मी आनंदी आहे, पण त्या जीवनामध्ये भरपूर दुःख असतं. अशी कोण बहीण आणि कोण भाऊ आहे काय?
आपल्या परिवारातील व्यक्तींना मुखाच्या द्वारे आम्ही दुःखित करत आहोत, आमच्या बोलण्याच्या द्वारे आम्ही दुःखित करत आहोत, जर आमच्या बोलण्याच्या द्वारे आमच्या पतीला असेल, आमच्या पत्नीला असेल, लेकरांना असेल, जर आम्ही दुःखित करत आहोत, आम्ही ज्या गोष्टी बोलू नये त्या गोष्टी जर आम्ही बोलत आहोत, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रियानो त्या ठिकाणी दुःखाला आम्ही आमंत्रित करत आहोत, आजारपणाला आम्ही आमंत्रित करत आहोत, त्या ठिकाणी अपयशाला आपल्या जीवनामध्ये आम्ही आमंत्रित करत आहोत. आमची जीभ आम्ही तपासणं किती महत्त्वाचं आहे, आमच्या जिभेविषयी आम्ही स्वतः त्या ठिकाणी काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगतं, आम्ही वाचले याकोबाच्या 3ऱ्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, एका मुखातून आम्ही प्रभूची आराधना करतो, एका मुखातून प्रभूचं नाव आम्ही उंच करतो, त्याच मुखातून आम्ही आशीर्वाद देतो आणि त्याच मुखातून आम्ही शाप देतो. बरेचसे लोक आज डिप्रेशनमध्ये जायचं कारण त्यांचं जीभ आहे. बरेचशा लोक जीवनामध्ये अपयश यायचं कारण त्याची जीभ आहे. बरेचसे लोक त्यांच्या हुद्द्यावरून खाली पडायचं कारण त्याची जीभ आहे. जे नकारात्मक शब्द ते बोलतात, इतरांविषयी असेल, स्वतःविषयी असेल, आज त्याच्या जीवनामध्ये शापानं त्यांना गाठलेलं आहे. आज त्याच्या जीवनामध्ये अपयशानं त्यांना गाठलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही तपासणं किती महत्त्वाचं असेल. 5वा त्या ठिकाणी शापाचा परिणाम मनुष्य जीवनामध्ये कोणता होतो? 5वा परिणाम मी पाहूया. स्तोत्र 109 अध्याय 10व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? त्याची मुले भीक मागत फिरवत आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अन्नान करत. पवित्र शास्त्रामध्ये पहिला शापित व्यक्ती जर कोण असेल तर तो काईन होता. उत्पत्ती 4 अध्याय आणि 4 ते 10 पासून जे आम्ही वाचतोय, प्रभूने त्याला शाप दिला की बाबा तू भटकंती होणार, तुला फिरायला लागणार, तुला एका ठिकाणी थांबणार नाही, जो कोणी तुला पाकेल तो त्या ठिकाणी तुला तो मारण्यासाठी पुढे येईल. पवित्र शास्त्रामधील पहिला व्यक्ती ज्याला प्रभूने स्वतः शाप दिला. देवाचं वचन ज्या रीतीने सांगतं, 5वी गोष्ट आम्ही पाहत आहोत की आमची लेकरं आर्थिक गोष्टीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रबळ होणार नाही. आम्ही ज्या रीतीनं गरिबीमध्ये जीवन काढलं, आम्ही त्या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये जीवन काढलं, आमची लेकरं सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये जीवन काढणार. आमच्या लेकरा जीवनामध्ये सुद्धा त्याच गोष्टी होणार. आम्ही किती तर प्रयत्न करू की आमचं लाईफस्टाईल सुधारली पाहिजे, आमच्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी चांगल्या असेल यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आम्हाला उपलब्ध होणार नाहीत. आमची लेकरं सुद्धा लोकांकडं त्या ठिकाणी हात पसरतील. वचन सांगते की देवाचं वचन सांगते, तुम्ही घेणारे नाही तर देणारी होशील. अनुवाद 28 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, परंतु अजून सुद्धा आम्हाला हात पसरायला लागतो, मागायला लागतो. का? कारण आमचे जीभ अजून सुद्धा आम्ही व्यवस्थित सांभाळत नाही आहे. आमचे जीभ आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित हाताळत नाही आहे. म्हणते मराठीमध्ये म्हण आहे की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता आम्ही शब्द बोलत आहोत आणि नंतर लोक पश्चाताप करतात, माझं चुकलं, मी बोललो. परंतु ज्या रीतीनं गोळीतून सुटलेली बंदुकीतून सुटलेली गोळी असेल आणि बाणातून सुटलेला तीर जो असेल, त्या रीतीने तो माघार घेता येत नाही, शब्दही सुद्धा माघार घेता येत नाही. म्हणून आज बऱ्याचशा लोक जीवनामध्ये या आशीर्वाद नाही आहेत. त्यांची लेकरं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही आहेत. त्याची लेकरं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये लिफ्टअप नाही आहेत, कारण त्याचे आई वडील जे नकारात्मक शब्द बोलून, त्याचे आई वडील शापाचे शब्द बोलून आपल्या लेकरांसाठी तो शाप साठवत आहेत. गेल्या वेळी मी पाहिलं होतं की शाप 2 प्रकारचे असतात. जे बोललेले शाप जातात, ज्याच्यासाठी मी बोललेला आहे ते जीवनामध्ये काम करतात आणि परत लगेच येतात. ज्या व्यक्तीचा आम्ही शाप दिलाय तो परत शाप आमच्यावर परत आहे तसा येतो. परंतु काही शाप जे आम्ही दिलेले आहेत त्याला काही वेळ लागेल, 1 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, व ते शब्द ते येणार. ज्या बहिणीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, वयाच्या कितीतर वर्षाची असताना तिने शाप द्यायला सुरुवात केली होती. किती लोकांना शाप तिनं दिले, कळत न कळत ती बोलली. आणि जेव्हा एक खायचा दिवस, आनंदाचे दिवस होते, सुख घ्यायचे दिवस होते, चांगल्या गोष्टीचा उपभोग घ्यायचे दिवस होते, ती बहीण आपल्या जीवाला मुकली, कारण आपल्या जीवनामध्ये शाप तिने दिलेत. आमची लेकरं आज आशीर्वादाला मुकत आहेत, कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही शाप देणारे लोक आहोत. आम्ही त्या ठिकाणी निंदा करणारे लोक, आम्ही तिरस्कार करणारे लोक, इतरांना त्या ठिकाणी दोषी ठेवणारे लोक आहोत.
आमच्या जीवनामध्ये या गोष्टी असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये शापाला आम्ही त्या ठिकाणी कारणीभूत होत आहोत, आमचा परिवार कारणीभूत होत आहे, आम्ही त्या ठिकाणी अपयशी ठरत आहोत, आजारपणामध्ये जर आहोत. आमचं जीवन आम्ही तपासणं किती महत्त्वाचं आहे. या 5 गोष्टीचा अभ्यास आज आम्ही केलेला प्रियानो. आणि जर यातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे, आमच्या जीवनामध्ये जे शाप आहे त्या शापातून आम्हाला मुक्त व्हायचं, आम्हाला बाहेर यायचं आहे, तर आमचं जीवन आम्ही तपासूया, आमची जीभ आम्ही तपासूया. आम्ही पश्चात्तापाद्वारे प्रभूकडे येऊ शकतो. जे नकारात्मक शब्द आम्ही बोललेले आहेत, तिरस्काराचे शब्द बोललेले आहेत, जे शापाचे शब्द उच्चारलेले आहेत, आम्ही पश्चात्ताप करून, प्रभू मी पश्चात्ताप करतो, उपवास आणि प्रार्थनेद्वारे प्रभूकडे आम्ही येऊन पश्चात्ताप करून आमच्या जीवनामधील तो शाप आम्ही तोडू शकतो. कारण गलती 3:13 प्रमाणे येशू ख्रिस्ताने शाप तोडलेले आहेत वधस्तंभावरती. 14 वचनाप्रमाणे अब्राहमाला दिलेले आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये ते दिलेले आहेत. व तो आशीर्वाद जर आमच्या जीवनामध्ये यावेत, आम्ही पश्चात्तापाद्वारे, योग्य पश्चात्तापाद्वारे प्रभूच्या समोर आम्ही जाऊया. आम्ही प्रभू मी माझी जीभ त्या ठिकाणी सांभाळणार, मी माझ्या मुखातून शापाचे शब्द, तिरस्काराचे शब्द, इतरांना दोषी ठेवणारे शब्द मी वापरणार. मी सेल्फ रायचियसनेस याच्याविषयी प्रभू मी स्वतःला तपासेन आणि प्रभू नक्कीच माझ्या जीवनामध्ये मी शापात मुक्त त्या ठिकाणी होईल. आमच्या जीवनामध्ये जर आशीर्वादित आम्ही व्हावं, आमची जीभ आम्ही तपासूया, आम्ही जीभ आमची सांभाळूया. 5 त्या ठिकाणी परिणाम शापाचे आम्ही पाहिलेला आहे. जे मुखाच्या द्वारे आम्ही बोलतो, लोकांना आम्ही शाप उच्चारतो, आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये तिरस्काराच्या गोष्टी बोलतो, आम्ही लोकांची निंदा त्या ठिकाणी करतो, दोष लोकांना लावतो. आमच्या जीवनामध्ये 5 प्रकारचे वेगवेगळे परिणाम आम्ही पाहिलेले आहेत.